कर्जतमध्ये ज्या विद्यार्थिनींनी ग्राउंड रिपोर्ट केला त्यांचे पालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांचं नाव जेव्हा तुमच्या मुलीच्या सगळी घटना कैद केली, सोशल मीडियावरती त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, प्रशासनाने नंतर त्याची दखल घेतली, काय सांगाल, काय वाटतं? तो व्हिडिओ त्यांनी असा कुठं राजकीय डोक्यात ठेवून केलेला नव्हता. रमत गमत चालल्या होत्या आणि त्यांनी तो बनवला व्हिडिओ आणि त्यांच्या एकीच्या मम्मीने तो स्टेटसला ठेवला आणि तो त्यांच्याकडनं तो व्हायरल झाला. तो इतका प्रचंड व्हायरल होली याची कल्पना नव्हती. आणि तो व्हिडिओ ग्राउंड रिपोर्टर टाईप होता, त्यामुळं मीडियाने ते एक चांगल्या प्रकारे त्याला उचलून धरलं. आणि सर्वात आधी राजसाहेबांचे जे मनसैनिक आहेत ते प्रथम गेले. त्यांनी त्या मुलींचा सत्कार केला, त्यांनी सांगितलं साहेबांनी बोलवलं आणि मग आम्ही इथे आलो. साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने एवढ्या कमी वयात मुलीची कामगिरी ते साहेबांनी घेतलेली दखल काय त्यांचा स्टार असावं, कारण आपण सुद्धा खूप मेहनत करतो तरी त्यांचा नशिबाचा भाग आहे, आपण बोलू शकत नाही. तर चला, वडील म्हणून मी त्यांना सहकार्य केलं. अनेक लोकांचे दबाव आले, परंतु मी त्यांच्या मागे उभा राहिलो. वडील म्हणून सहकार्य केलं, दबावाला बळी पडणार नाही, त्यांच्या नेहमी पाठीशी राहिलं. असेच वडील म्हणून इतर जे विद्यार्थी आहेत या अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जातात, त्यांना काय सांगतात? आपण सक्षम राहतात, आपण एक संघ नाही राहत. त्याच्यामुळं शेजारच्या घरात काय झालं आपल्याला आनंद, अशी आपली वागण्याची पद्धती थांबवली पाहिजे. आपण प्रत्येकाला सहकार्य केले पाहिजे, तरच आपला हा समाज एक संघ आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत. त्याबरोबर सर नरेश सर, वैभव पाटील.